जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय गुरु सर। जय गुरु। नऊ जण आहेत. सुरू करूया का? हो सर. हम्म. तर आज आपण भाग 2 तिसरा पाठ घेणार आहोत. तर काल आपण शब्द घेतलेच होते, परत घ्यायचे का शब्द, का तुम्ही बघितलेत सगळे शब्द? काही नवीन शब्द नाही आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं. स्क्रीनवरती घेतो. हा. ठीक आहे. मती, रुची, कीर्ती, बुद्धी, शांती, मुक्ती, हा. ग्रंथी, हरी. आधी एक नवीन आहे. वेगळा आहे. हा. दुःख आद्री. शेवटचं. आद्री. आधी आधी हा आहे का ते? नवीन आहे. आधीही. हा, हा. ध आहे तो. आधी ही पुल्लिंगी. दुःख, आधीही. हा. मानसिक दुःख. आणि हा. ईशुधीही पण नवीन आहे. इशू धी म्हणजे भाता बेसिकली. बाणों का तूने. अच्छा बाणांचा अच्छा. भाता. हा, भाता. हा हा. तुणीर. आणि बाकी सगळे शब्द मला वाटतं आपले आहेत. आजी ही म्हणजे युद्ध, तो एक नवीन आहे. समुद्राचे पण नवीन आहेत. उदधी आणि दोन आहेत. होय होय. हा, दोन आहेत. उदधीही. हा. अब्दी आणि उदधीही. हा, समुद्रासाठी दोन शब्द आहेत. मरीची ही अब्धीही. म्हणजे किरण ते पण नवीन वाटलं मला. मरीची पण किरण म्हणजे संस्कृत मध्ये मरीची. आपल्याला तो रावणाचा सूर्यनमस्कारात मरीची येतं ना. माहिती आहे. मरीचय पण तो नमः. मारीच ऍक्च्युली. आणि चला. हरीचे पण वेगवेगळे अर्थ हरीचे म्हणजे खूप हो. अर्थ आहेत. काल मी ते हरीचे पण सांगत होतो. खूपच आहेत. खूप अर्थ आहेत हरीचे. हो. हा, त्यामुळे ते परत मला वाटतं रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट घेऊनच त्याचा अर्थ लावायला लागेल, जे काय असेल ते. चला पुढे जाऊया आता. मला इतके अर्थ सांगितले असं वाटलं प्राणी आले की हरीच म्हणायचं. हो, सगळे प्राणीच होते त्याच्यामध्ये खरोखर. मुख्य म्हणजे हरी म्हणजे विष्णू पण होतो, हरी म्हणजे माकड पण होतं, म्हणजे बरेच अर्थ. वाईड रेंज ऑफ व्हरायटीज आहेत ऍक्च्युली त्याच्यासाठी. चला पुढे जाऊ. काल आपण विभक्ती घेतली होती का मतीची? नाही घेतली ती. घ्या बघू नाही कोण नाही. घेईल. घ्या कोण, काय सिक्वेन्स घेऊया आज आपण? A to Z घेऊया. हे सिटी प्रांजली कोण आहेत? प्रांजली ते घ्या, मती वाचा सगळं. हो सर. इकारांत स्त्रीलिंग मती. मतीही, मती, मतयः प्रथमा एकवचन. मतीम, मती, मतीहि द्वितीया. मत्या, मतीभ्यां, मतीभिः तृतीया. मत्यै, मतये, मतीभ्यां, मतीभ्यः चतुर्थी. मत्याः, मतेः, मतीभ्यां, मतीभ्यः पंचमी. मत्याः, मतेः, मत्योः, मतीनां षष्ठी. मत्यां, मतौ, मत्योः, मतीषु सप्तमी.
बरोबर. त्याच्या चतुर्थीमध्ये हे दोन दोन जे आहेत एकवचनीमध्ये मत्यई आणि मतये, हे दुसरा जो शब्द आहे मतये, मते हे, मते हे आणि मतौ, हे ऑलमोस्ट लिंगी कवी सारखे आहेत. हा, त्यामुळे साठी हा वापरायचे. पुल्लिंगी सारखे आहेत ते. ओके, पण दोन्ही येऊ शकतात नॉर्मली. मत्यई पण होऊ शकतं, मतये पण होऊ शकतं. ते बघावं लागेल. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे. पुल्लिंगीत असेल तर ऍटलीस्ट चतुर्थी टू सप्तमी पर्यंत तरी ते सेमच राहील. सर इथे आमच्याकडे संबोधनला मते, मती, मतया हा दिले, मग ते गरजेचं आहे का? हो, गरज आहे पाठ तसं. करताना संबोधन जवळ संबोधन वापरतो ना, त्यामुळे हा तुम्ही ते पाठ मती करताना मत. करून ठेवायचं. काढून ठेवायचं. हो, हा, हा आणि वहीत पण तुम्ही लिहून ठेवा, पाठ करून ठेवा आणि न बघता उतरवून ठेवा. म्हणजे परीक्षेला हे आलं ना की तुम्ही होय होय. व्यवस्थित लिहू फायदा शकता होतो. आणि पैकीच्या पैकी मार्क मिळतात मग. हा वाचायला पण असतं. शब्द छान लिहिता येतो. आलं. हा संबोधन शब्द लिहायचं येतो. असतं जनरली. हा म्हणजे हातातले मार्क असतात ते, खरं येस सांगा. येस. हम्म. आणि आपल्यालाही फायदा होतो, कारण बरीच आता पुढची सगळी वाक्य इकारांतच असणार आहेत. त्यामुळे तेव्हा ते माहिती असणं जरुरी आहे. चला पुढे सर. सर तर एक ह्याच्यात शंका होती संबोधन नाहीये याच्यामध्ये. का? संबोधनात लिहिलं द्यायचं नाहीये, राहून आपण. गेलं वाटतं. लिहून टाकीन मी, नंतर ऍड करीन त्याच्यामध्ये. सर एक शंका हे होती मतया हा याच्यामध्ये की हम्म चतुर्थी ते सप्तमी पर्यंत जे मतये, मते हे वगैरे लिहिलेले आहेत ऍडिशनल, हम्म. ते असे म्हणजे काही वेळेला तसे म्हणजे सगळ्याच इकारांत स्त्रीलिंगला तसंच आहे हो का हो. फक्त ह्याच नाही 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 याला नाही, असं? सगळ्याच इकारांत स्त्रीलिंग रूपाला तुम्ही चतुर्थी हे वापरू शकता. म्हणजे बर, दोन्हीपैकी कुठचंही वापरू शकता. त्याला काही तसं रेस्ट्रिक्शन नाहीये. ओके. अच्छा, म्हणजे चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी हे पुल्लिंगी प्रमाणे पण चालतात आणि हो, मग स्त्रीलिंगीची ही वेगळी रूप पण आहे. मत्ये, बरोबर मत्या, बरोबर बरोबर. हं, दोन्ही प्रकारे, दोन्ही दोन्ही प्रकारे प्रकार. कुठल्याही प्रकारे तुम्ही लिहिलं तरी तुमचं चूक नाही. चूक नाही. बर, धेनूला पण असतं तसं थँक्यू. धेनू. हम्म. इथे सर आणि गद्य संबोधन पण आणि लिहून घ्या. हे पद्यामध्येच मते, हे मती, हे मतयः संबोधन. हम्म. गद्य आणि पद्यामध्ये यातलं कुठला एखादा पर्टिक्युलर शब्द वापरतात असं काही आहे का? कारण तसं जसं काही तुम्ही मागं. नाहीये. हा, तसं काही नाहीये. कारण ओके. पद्यामध्ये ऍक्च्युली त्यांच्या त्या छंदामध्ये जे बसतं त्याप्रमाणे ते वापरले जातील त्याच्यामध्ये. कारण आपलं अच्छा. पद्य जे असते ते छंदात असतं, त्याच्यामुळे त्याचे पर्टिक्युलर रूल असतात छंदाचे. त्या छंदात जो बसेल तो वापरला जाईल. म्हणजे असं ओके. काही कंपल्सरी नाही की कुठचा आहे हे पद्यासाठी, हे गद्यासाठी, असं काही नाहीये. नाही, कारण अहमच्या आणि याच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं ना की ते मामा, हो आवाम, हो नऊ हो, आसमान येतात, तसं जे नंतरचे आहेत ते पद्यासाठी असतात बरोबर. म्हणून. तिथे पण तोच उद्देश आहे. म्हणजे पद्यामध्ये छंदात बसवण्यासाठी जे काय योग्य असेल ते वापरलं जातं. ठीक, तुम्हाला नंतर येईल पुढे कधीतरी छंद आहेत काय असतात ते, त्याचे रूल्स काय आहेत ते तेव्हा कळेल तुम्हाला. असं कुठचाही वापरू शकतात ते. पण नॉर्मल मी बघितले ते एक अक्षरी शब्द जास्ती वापरले जातात. ठीक आहे, चला तर पुढे सर. आणखीन एक शंका होती. संबोधनाला आपण हे देव वगैरे असं म्हणायचो, हम्म. पण ते मग प्रत्येक वेळेला संबोधन वापरताना हे असं येतं का नाही नाही, येत? गरज नाही. तुम्ही हा, डायरेक्ट ते आहे हे वर्सेस असं तसंही लिहू शकता. फक्त ते हे बर, म्हणजे तेव्हा आपण ते संबोधन आहे हे दाखवण्यासाठी आपण ते तिथे लिहितो. संबोधन म्हणजे काय? अदरवाईज तसं आता काही गरज एखाद्याला आपण हाक मारतो की नाही, हम्म, बरोबर. अरे अर्जुना अरे असं यार, म्हणतो हम्म, की नाही. हा, तर तस म्हणून ते तसं संबोधन म्हणजे हाक मारण्याचं हे असं. बर, हे लक्षात म्हणून पण करतो, ते संबोधन करतो म्हणजे त्याला उद्देशून आपण म्हणतो असं. हा, पण उद्देशून त्याच्या आधी म्हणजे म्हणून ते शक्यतो हे हाक मारणे. वगैरे असायलाच पाहिजे हा, असं म्हणून नाही. नाही म्हणून नाही, म्हणजे हे आपल्याला कळण्यासाठी. आपल्याला हा, कळण्यासाठी आहे ते. बर, हम्म. म्हणजे अरे अर्जुना असं म्हणून हे अर्जुन असं तशा टाईपचं ते. हम्म, पण पुस्तकात तुम्ही तुम्ही बघायला लिहिताना ते गेलात तर हे हे लिहायची वगैरे गरज. येणार नाही शक्यतो, हम्म, पण हे आपल्याला समजण्यासाठी. ओके, थँक्यू. हा, संबोधन म्हणजे काय तर उद्देशून बोलणं, उद्देशून हाक मारणं असं. हा, जर बरोबर. ऑब्झर्वेशन जर केलं असेल तुम्ही तर संबोधनची द्विवचन आणि बहुवचन नॉर्मली प्रथमासारखी असते. हम्म, बरोबर. हम्म. फक्त थँक्यू. फक्त एक वचन थोडं चेंज होतं, तेवढं लक्षात ठेवलं तर बाकी सगळं तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात राहील मध्ये संबोधनची बाकीची रूप. चला पुढे सरकूया आपण आता. मराठी अनुवाद घेऊया.
अनघाताई घ्या वाक्य. अधर्मे मम मतिः न भवति. अधर्म हा मूळ शब्द आहे. अधर्मे म्हणजे सप्तमी येईल त्याचा. बरोबर सप्तमी एकवचन. बरोबर. मम हा शब्द अस्मत् हा मूळ शब्द आहे. हम्म. त्याचा अ, नाही, बरोबर. त्याची षष्ठी एकवचन आहे. हम्म. आणि मती हा इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याची पण प्रथमा एकवचन आहे. नंतर न म्हणजे अव्यय आहे, म्हणजे नाही. आणि भवती हा प्रथम पुरुष एकवचन. प्रथम पुरुष करेक्ट. एकवचन. आता अर्थ काय सर होईल? एक मिनिट. हा. आमच्या पुस्तकात अर्धे अर्धे मम मतिही न भवती असं आहे, अर्धे. त्यामुळे लागलाच नाही अर्थ. मला म्हणतो ते अधर्मेच पाहिजे, तिकडे काही टायपो एरर असणार हा त्याच्यामुळे. तेच तर हम्म, अधर्मे, त्यामुळे काय हेच लागत नाही. हम्म, हम्म. तर अर्थ अधर्मामध्ये माझी बुद्धी काय नसते. नसते म्हणा, कारण इथे नसते. शब्दशः गेलं तर नाही माझी नाही बुद्धी असते नसते. असं म्हणते, तर आपण नसते हा, म्हणतो. अधर्मामध्ये माझी बुद्धी नसते. नसते. ठीक आहे. पुढचं घेऊया. अपूर्वाताई घ्या पुढचं वाक्य. हा. भक्तस्य रुचिः देवपूजा. भक्ताची आवड देवपूजा करणे आहे. हा, अपूर्वाताई घ्या. हा. भक्तस्य रुचिः देवपूजायां आवड. भवति. भक्ताची षष्ठी आहे, षष्ठी एकवचन. रुचिः म्हणजे भक्ताची. मुनाताई सर त्यांना मी घेऊ द्या ना जरा. घेऊ का मी का त्या हा, घ्या घेतायत घ्या. सर? नाही, घ्या अपूर्वाताई घ्या. हा. भक्तस्य ही षष्ठमी भक्ती शब्द आहे, त्याची षष्ठी. आणि रुची ही रुची शब्द आहे, इकारांत, त्याची प्रथमा एकवचन. बरोबर. देवपूजायाम, देवपूजा हा मालाप्रमाणे देवपूजा स्त्रीलिंगी, त्याची सप्तमी एकवचन. बरोबर. देवपूजायाम भवती म्हणजे असते. भक्ताची रुची म्हणजे आता स्वाद कसं म्हणणार सर? नाही, रुची आवड. म्हणजे तो स्वाद दुसरी आवड इथे. हा, हा. आवड देवपूजेमध्ये असते. असते. भक्ताची आवड देवपूजेमध्ये असते. बरोबर. भाग्यश्रीताई घ्या पुढचं वाक्य. कीर्तये नृपाः यत्नं कुर्वन्ति. कीर्तये आलं सप्तमी एकवचन. नाही नाही नाही, कीर्त किती म्हणजे मूळ शब्द वचन? काय आहे? कीर्ती. कीर्ती म्हणजे इकारांत आहे ना. हा, इकारांत. म्हणजे कीर्ती म्हणजे इकारांत स्त्रीलिंगी ना. हो. हा, मग म्हणजे विभक्ती हेच काय? मतीसारखंच असणार ना. बरोबर. मग काय आहे ते? कीर्तये म्हणजे चतुर्थी एकवचन. चतुर्थी एकवचन आहे. एकवचन. हा. आणि नृपाः म्हणजे नृप. प्रथम एकवचन ना सर? नृपाहा आहे ना. द्वितीय एकवचन. नृपाहा आहे ना ते, नृपाः म्हणजे बहुवचन आहे. म्हणजे बहुवचन. ओके, प्रथमा बहुवचन. बहुवचन. यत्नम म्हणजे अव्यय येते. हम्म. प्रयत्न. आणि कुर्वन्ती म्हणजे नाही, क्रू ऍक्च्युली धातू. यत्न म्हणजे नाम येते, प्रयत्न करणे अशा दृष्टीने. तो प्रयत्न द्वितीया करणे. एकवचन आहे. ओके. काय करणे? प्रयत्न करणे. कर्म आहे तिकडे ते ना, म्हणून द्वितीया. ओके, द्वितीय. आणि कुर्वन्ती हे क्रियापद आहे, बहुवचन. कृत. लट लकार प्रथम पुरुष बहुवचन. तर काय अर्थ येईल? बहुवचन. कीर्तीसाठी राजे प्रयत्न प्रयत्न करतात. करतात. नृपाहा बहुवचन असल्यामुळे राजे, नाहीतर एकवचन असतं तर राजा झालं असतं. आणि मग हे नृप. सगळं बहुवचन आहे, त्यामुळे कीर्तींसाठी राजा, राजे प्रयत्न करतात. कीर्तीसाठी राजे प्रयत्न हा, करतात. कीर्तींसाठी राजे प्रयत्न करतात. जयश्रीताई घ्या पुढचं वाक्य.
जयश्री ताई नाही येत का? कविता ताई घ्या पुढचं वाक्य. हो सर. जय गुरु सर. जे विमला बुद्धिः सद्विचारं प्रकाशयति. विमलाचा अर्थ माहितीये का? विमला विमला म्हणजे शुद्ध बुद्धी, शुद्ध बुद्धी, निर्मळ बुद्धी, निर्मळ. हा. निर्मळ बुद्धी. हम्म. एक प्रथम एकवचन विमला. बरोबर, मला सारखं चालेल ते. सद्विचारम द्वितीय. हम्म. म्हणजे निर्मळ बुद्धी सद्विचार दाखवते किंवा नाही, विभक्तीप्रमाणे प्रकाशित चाला ना. विमला बुद्धीचं विशेषण आहे विमला. ठीक आहे, ती आहे प्रथमा एकवचन म्हणजे शुद्ध बुद्धी, निर्मळ बुद्धी. सद्विचारम, सद्विचारम काय आहे? द्वितीय आहे ना. द्वितीय म्हणजे सदा ते सदानाथाप्रमाणे काय होणार? सद्विचाराला ला प्रत्यय लागेल ना, म्हणजे सद्विचाराला. ओके. प्रकाशयती, प्रकाशयती म्हणजे प्रकाशित करते. प्रकाशित. हा, म्हणजे निर्मळ बुद्धी सद्विचाराला प्रकाशित करते. ते द्वितीय आहे ना सद्विचारची, त्यामुळे तिथे ला प्रत्यय लागेल. त्यामुळे निर्मळ बुद्धी सद्विचाराला प्रकाशित करते, हा अर्थ होईल त्याचा. मुला ते घ्या आता. सदाचरेण म्हणजे करता नर हा नर हा एकवचन आहे. प्रथम पुरुष एकवचन. नाही, सदाचार्यानं काय सांगितलं तुम्ही? सद आचरण, चांगलं वर्तनामुळे. हा, पण विभक्ती काय आहे? नर हा माणूस. विभक्ती काय आहे? प्रथम सदाचारेण ना, मग प्रथमा कशी असेल ती? सदाचार अकारांत चालेल ना ते. देव प्रमाणे किंवा राम प्रमाणे चालेल. मग ते काय आहे? म्हणजे काय येतं? सद आचरण असं मी केलं ते. आचरणेन, चांगल्या आचरणामुळे. विभक्ती सांगा ना. तृतीय एकवचन आहे ना ती, म्हणजे नेशी म्हणून सदाचाराने. आचरण कसं वापरायचं? आचरेण. सदाचारच वापरा ना, सदाचाराने. मला वाटतं त्यांचा गोंधळ होतोय. आचरण म्हणतायत त्या. हा, सदाचार आणि सदाचारेण म्हणजे सदाचार हे तृतीयेत चालवून त्याचा सदाचारेण झालंय. तेन असेल ते असल्यामुळे सदाचार. विभक्तीच आहे ती, सदा आचरणच आहे ते. फक्त तिथे आचरण हा, मग तृतीय एकवचन आहे ना ते. तृतीय एकवचन नर हा म्हणजे पुल्लिंगी. नर हा प्रथम एकवचन येते. नराचा बरोबर. शांती प्राप्नोती, शांती मिळवून. शांती कोणाप्रमाणे चालणार ते आधी सांगा. प्रथम पुरुष अनेक वचन. प्रथम अनेक वचन. शांतीचा मूळ शब्द काय आहे? शांती. हा, म्हणजे तो मतीप्रमाणे चालणार ना. मग आता ते काय आहे विभक्ती? मतिम ना. मतिम म्हणजे काय आहे? द्वितीय एकवचन. त्यामुळे सदाते सदानाते सारखं शांतीला. शांती द्वितीय एकवचन आता. शांतिम आहे ना ते. हा, मग मतीप्रमाणे चालणार ना. मतिम काय आहे? मतिम काय आहे? मतिम काय आहे? हा, पण ते विभक्ती काय आहे? मतिम येतं. हा, म्हणजे द्वितीय एकवचन आहे ना, म्हणजे ते. हो, द्वितीय एकवचन म्हणजे शांतीला. शांतीप्रमाणे, शांतीला आपनोती प्राप्नोती. प्राप्त करू शकतो म्हणजे प्राप्त करतो. आता अर्थ काय होईल? पहिला प्रथम एकवचन, प्रथम पुरुष एकवचन क्रियापद. बरोबर.
आता अर्थ काय होईल अं, त्या वाक्याचा? म्हणजे सदाचरणाने नर माणूस शांती मिळते, माणसाला शांती प्राप्त करतो. नाही, तुम्ही विभक्तीचा गोंधळ सदाचाराने नका माणूस करू ना. शांतीला सदाचारेण, सदाचारेण म्हणजे तृतीया एकवचन आहे, म्हणजे नेएशी प्रत्यय सदाचाराने. ठीक आहे. नरहा सदाचाराने प्रथमा एकवचन आहे, म्हणजे माणूस. एकवचन. शांती माणूस द्वितीय आहे, शांती म्हणजे शांतीला. आणि प्राप्नोती म्हणजे प्राप्त प्रथम पुरुष एकवचन, म्हणजे प्राप्त करतो. सदाचाराने माणूस शांतीला प्राप्त करतो. प्राप्त करतो. अच्छा. त्यामुळे विभक्ती जाणणं हा. फार महत्वाचं आहे. डायरेक्ट अर्थाकडे जंप नका मारू, त्याने कन्फ्युजन होतो, बायस होतो माणूस. त्यामुळे आधी शब्दाची विभक्ती बघायची आणि मग त्याप्रमाणेच अर्थ लावायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. चला पुढे जाऊ. हे मोट्रोदा कोण आहे? मोट्रोदा कोणाचं नाव आहे? बरं, प्रभाताई घ्या पुढचं वाक्य. बोला सर, काहीतरी पश्चातापेन पापात मुक्तिः भवति. पश्चातापेन हे तृतीय एकवचने, बरोबर. पापात हे सप्तमी एकवचने, मुक्तिः ही मुक्ती हे नाही, पापात काय प्रथम सांगितलं एकवचन. तुम्ही? पापात काय सांगितलं? सप्तमी. पंचमी आहे ना ती. पापात हा सॉरी, पाप आहे ना पंचमी. शब्द. हा पापात. मुक्तिः ही प्रथमा एकवचने आणि भवती ही प्रथम पुरुष एकवचने क्रियापदे. बरोबर. आणि पश्चातापाने पापापासून मुक्ती मिळते. परफेक्ट. पश्चातापाने पापापासून मुक्ती मिळते. पंचमी असल्यामुळे हुन सारखं पापापासून. म्हणजे पश्चातापाने पापापासून मुक्ती होते किंवा मिळते. इथे होतेच बरोबर आहे, कारण भवती वापरल्यामुळे. छान. पुढचं घेऊया. प्रीतीताई घ्या पुढचं वाक्य. हो सर. सूत्रे ग्रंथीः नास्ति. सूत्र मला सूत्र ऍक्च्युली म्हणजे नाही दोरा. समजलं. सूत्र म्हणजे दोरा. अच्छा, मग नपुंसकलिंगी की बरोबर आहे, नपुंसकलिंगी. सप्तमी एकवचन. ग्रंथी म्हणजे गाठ. हो, नपुंसकलिंगी एकवचन ना. आता सूत्रे आहे ना, ते सूत्रे आहे, त्यामुळे ती सप्तमी आहे, म्हणजे दोऱ्यामध्ये किंवा दोऱ्यात. ठीक आहे. दोऱ्यात. ग्रंथी. ग्रंथी ही इकारांत बरोबर, एक वचन आहे, त्याच्यामुळे गाठ. प्रथमा एकवचन. न अस्ति म्हणजे नसते. दोऱ्यामध्ये गाठ नाही. म्हणजे सिंपल स्टेटमेंट आहे, दोऱ्यामध्ये गाठ नाही. सूत्रे असल्यामुळे तिथे सप्तमी आहे, सप्तमी असल्यामुळे दोऱ्यामध्ये गाठ म्हणजे ग्रंथी ही म्हणजे पुल्लिंगी प्रथमा एक वचनामुळे गाठ नास्ती म्हणजे नाही. दोऱ्यामध्ये गाठ नाही, कारण सगळं एकवचनी आहे ना हे, त्यामुळे दोऱ्यामध्ये गाठ नाही. ठीक आहे. संजीवनीताई घ्या पुढचं वाक्य. संजीवनीताई. कुठलं वाक्य दिसत नाही. 8वं. धान्यस्य राशीन पश्यामी. धान्याची रास पाहते. नाही, आधी विभक्ती सांगा. धान्यस्य काय आहे? ते धान्य नपुंसकलिंगी आहे. मग विभक्ती काय आहे ती? षष्टी आहे. षष्टी म्हणजे चाचीचे प्रत्यय लागणार, त्यामुळे काय झालं? धान्याचे एक वचनी आहे, त्यामुळे धान्याचे. राशीन. राशीन कशाप्रमाणे चालणार? मतीप्रमाणे चालणार. मग राशीन काय विभक्ती आहे? षष्ठी एकवचन. राशीन द्वितीय बहुवचन. राशी कवीप्रमाणे चालेल ना.
कवीप्रमाणे चालेल ना सर? कवीप्रमाणे चालेल ते, कारण ते पुल्लिंगी आहे शब्द तो. हा. हे आहे का? राशी म्हणजे ढीग, हा पुल्लिंगी हा प्रमाणे चालणार म्हणजे कवीप्रमाणे चालणार. तर कवीप्रमाणे हा काय आहे हा त्याची हे विभक्ती? कवी, राशी, षष्ठी बहुवचन. कवी. द्वितीय आहे ती. राशी स्त्रीलिंग आहे बहुवचन ना? आहे. मुनीन आहे द्वितीय ना शब्द. बहुवचन. द्वितीय बहुवचन. ठीक आहे. हम्म. हा आणि पश्यामी पाहतो. क्रियापद म्हणजे मी उत्तम पाहतो. ठीक आहे. मी तिथे अध्यारोत आहे पश्यामी हा असल्यामुळे. उत्तम पुरुष एक त्यामुळे वचन. राशीन काय आहे? द्वितीय बहुवचन आहे, म्हणजे एक हा ढीग. राशी म्हणजे ढीग, बहुवचन त्याचं हा ढिगाणा असं होणार. अच्छा त्यामुळे हा हा धान्याचे धान्याच्या ढिगाणा ढिगांना पाहतो. पाहतो. हा. हा. मग आपण सर मराठीमध्ये राशी पुल्लिंग इथे दिलेलं आहे, हा पण इथे शब्दामध्ये राशीही हा शब्द लिंग दिलाय. म्हणजे पुल्लिंगच आहे ना. राशी स्त्रीलिंगी दिलाय का? हा पाठ 3 मध्ये आपण आता मगाशी जे शब्द घेतले होते ना काल, त्याच्यामध्ये राशी आहे का त्याच्यामध्ये शब्द? राशी हो आहे, राशीही आहे आणि स्त्रीलिंग आहे ढेर. मग काल स्त्रीलिंग सर तो असेल तर मग सांगताना तुम्ही नंतर तो म्हणजे पुल्लिंगी नाहीये स्त्रीलिंगी आहे म्हणून सांगितले. पुल्लिंग असं म्हणाला होता. कारण काय आहे नाही ना, मग पुस्तकात राशीन पुल्लिंगी दिला होता, तुम्ही स्त्रीलिंगी सांगितलं सर, हो हा बरोबर. तेच पुस माझं म्हणून चुकलंच आहे आम्ही चेंज माझं. केलं. हा हा नाही तर पुल्लिंग काय पुल्लिंगीच मग आहे. विभक्तीप्रमाणे ना पुल्लिंगी. असं राशीन जे आहे, जर तू स्त्रीलिंग असते तर राशीन नावाची ती विभक्ती नाहीच आहे मतीमध्ये. हम्म. पुस्तकात पुल्लिंगच दिलाय आणि पुल्लिंगच काल आहे आपलं तो. बोलताना स्त्रीलिंग पण झालं होतं. हा तेच. हिंदीची जी पीडीएफ आहे ना त्याच्यामध्ये राशी स्त्रीलिंग दिलेलं आहे. हो का? मग ते करेक्ट करावं लागेल. काय नक्की करायचं? काय करायचं करेक्ट? पुल्लिंगी करावं लागेल, कारण कारण राशीन बरोबर ते कवी मॅच होतं, कारण विभक्तीप्रमाणे. मतीप्रमाणे आपण केलं तर मतींमध्ये मतीन हा विभक्ती प्रत्यय नाहीच आहे. ते पुल्लिंगच दिलेलं आहे. हा म्हणजे तो पुल्लिंगच आहे तो ढीग म्हणतो ना आपण मराठीत सुद्धा. तो ढीग. रास ती रास आणि हा तो ती ढीग. रास म्हणजे आपण ती राशी, त्या 12 राशीप्रती राशी, तो अर्थ नाहीये इथे. ढीग, तो ढीग. त्यामुळे तो पुल्लिंगच आहे तो. आणि धान्याचे ढिगांना पाहतो. धान्याचे ढीग पाहतो. ठीक आहे. म्हणजे ते करेक्ट करा. काल जर चुकून जर स्त्रीलिंगी सांगितलं असेल तर तो पुल्लिंगीच आहे. तो ढीग म्हणतो ना आपण. पुढे जाऊया. सरोजनीताई घ्या पुढचं वाक्य. हा हिमालयः हिमानाम अद्रिः. हे हिमालयाची प्रथमा एक वचन. हिमालयः म्हणजे हे नाव आहे हिमालय. हिमानाम म्हणजे बर्फ. हिमानाम ही षष्ठी बहुवचन. बरोबर. म्हणजे बर्फाचा किंवा हिमाचा. अद्रिही म्हणजे प्रथमा एक वचन. बरोबर. पर्वत आहे म्हणजे पर्वत. आता हा म्हणजे हे अस्ति त्याचं तिथे अध्यारोत क्रियापद आहे. नाही. हा हा हिमालय हिमांचा पर्वत. पर्वत आहे. आपण ते अस्ति ब्रॅकेट मध्ये घालून. षष्ठी बहुवचन ना? हो षष्ठी बहुवचन. हिमाना. हिमानाम आहे ना ते. षष्ठी बहुवचन. हा ते फलप्रमाणे चालणार, त्यामुळे फलानाम तसं. हिमांचा पर्वत आहे. बर्फाचा पर्वत आहे असेल तरी सुद्धा चालेल. सविता ती घ्या पुढचं वाक्य. हो. उददेहे जलम क्षारम. उददेहे षष्ठी एक वचन. जलम प्रथमा एक वचन. बरोबर. आणि क्षारम काय येईल? क्षार म्हणजे खारट, म्हणजे खार विशेषण आहे ते पाण्याचं. त्यामुळे ते सुद्धा प्रथमा एक वचनच आहे. हा त्याच्यामध्ये आता अस्ति नाहीये, पण आपण धरू शकतो अस्ति आहे म्हणून तिथे. तर मग काय अर्थ होईल? उददेहे म्हणजे काय सर? उददेहे म्हणजे समुद्र ना. समुद्राचे पाणी खारट असते. समुद्राचे पाणी खारे असते. उददेही म्हणजे समुद्र. उददिही म्हणजे समुद्र. आता आपण बघितलं ना, 2 शब्द गेले समुद्रासाठी. एक उददिही होता, दुसरा काय ते अब्दी म्हणून होता ना. समुद्राचे पाणी खारे आहे.
आजी अब्दी. काय हा अब्दी गेला ना. Correct. सायलीताई घ्या पुढचं वाक्य. सर मी घेऊ का सायली? हा घ्या ना. हं. कपेः लीलया बालाः रमन्ते. कपेः म्हणजे हे लीला म्हणजे पुढचा शब्द लीलया म्हणजे चेष्टा किंवा चाळे. तर हा कपेः खेळाने म्हणजे हा खेळाने किंवा हसवटाचा. लिलेने. हा आणि इथे षष्ठी येईल. वानरांचे लीला किंवा खेळ बघून बालहा म्हणजे प्रथमा बहुवचन मुली आणि लीलया म्हणजे लीलाचं तृतीया बरोबर. चेष्टेने वानरांच्या कपे हे म्हणजे षष्ठी लीलया म्हणजे तृतीया आणि बालहा म्हणजे प्रथमा बहुवचन आणि रमन्ते म्हणजे प्रथमा बहुवचन. प्रथम पुरुष प्रथम बहुवचन. पुरुष बहुवचन रमन्ते. बहुवचन प्रथम पुरुष बहुवचन. हे येईल आता आपलं आत्मनेपदी रूप असतील कुठेतरी पुढे याच चॅप्टर मध्ये आहेत हा. मला वाटतं ते. हे आत्मनेपदी आहे रमते. रम म्हणजे खेळणे. रम रमन्ते खेळ. आत्मनेपदी अच्छा. आहे. हा रम हा. रमन्ते. आपण रमतो असा शब्द म्हणतो ना तो तिथनच आलेला आहे. ओके. त्यामुळे ते माकडाच्या चेष्टेने लिलेने मुले रमतात. आता इथे बाला हा शब्द आहे तो आता पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे सांगता नाही येत आपल्याला. मुली त्यामुळे ते मला स्त्रीलिंगी वाटतं. हा बाला हा म्हणजे मुलीच कारण बालक म्हणजे आपण बालक आहात म्हणतो ना. बाल म्हणजे मुली मला माहित नाही खरं तर. कारण बालिका म्हणतो आपण. कारण असं आहे सर. बाल म्हणजे मुलगा आणि बाला म्हणजे मुलगी. हा बाला म्हणजे मुलगी ना. हा मालाप्रमाणे. त्यामुळे बालचं पण बहुवचन तेच होतं आणि बालाचं पण बहुवचन तेच होतं. त्यामुळे आपण मुली पण म्हणू शकतो मुले पण म्हणू शकतो. हा प्रथमा बहुवचन. प्रथमा बहुवचन आहे ते दोघांचे सेमच येतं. त्याच्यामुळे आपण मुले किंवा मुली दोन्ही म्हणू शकतो इथे. अच्छा. सर लीलया कसं चालते सर? काय ते स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी ना मालाप्रमाणे चालणार ना. मालया तृतीय आहे ना मालया. तृतीया. पुढे जाऊ. सीमाताई घ्या पुढचं वाक्य. देवैः अब्धेः चतुर्दश रत्नानि प्राप्तानि. देवैः पुल्लिंगी तृतीय बहुवचन. अब्धी हा शब्द तर त्याची पंचमी आणि षष्ठी दोन्ही एकवचन येतं ना त्याचं. हो पण तुम्ही आपण पुढचा अर्थ बघून मग ते ठरवू पंचमी का षष्ठी आहे. ओके. देवांनी पहिल्याचं होईल. अब्धेचं बघूया. चतुर्दश रत्नानी. चतुर्दश रत्न हा शब्द आहे तर प्रथमा बहुवचन किंवा द्वितीय बहुवचन. प्राप्तानी माहित नाही काय रूप आहे ते. रत्नानी काय आहे तसं. प्राप्तानी म्हणजे प्राप्त हे त्याचं हे झालंय का कबू धावी ते असं ते झालेलं आहे का प्राप्त. आणि मग त्याचं आता नपुंसकलिंगी असल्यामुळे त्याचं प्राप्तानी झालं. आता हा बरोबर. त्या तुम्ही लक्षात आलं का तुमच्या की देवैही इथे तृतीया वापरलेली आहे. बरोबर. त्यामुळे ते कबूधावी तृतीय आहे आणि इथे काय प्राप्त झाली तर रत्न प्राप्त झाले. ते प्रथमामध्ये आहे. म्हणजे हे कुठच्या प्रकारचं वाक्य आहे. हे कर्मणी वाक्य आहे. म्हणून ते इथे देवांकडून 14 रत्ने मिळवली गेली किंवा प्राप्त झाली. अबुधाबीच आहे ते. ठीक आहे ना. त्यामुळे ती कर्त्याची तृतीय आली कर्माची प्रथमा आली आणि प्राप्तानीच ते हे आलं तो प्रत्यय आणि अब्धे हे तिथं पंचमी झालं कारण समुद्रातून हा म्हणून ते म्हणजे अब्धे हे तिथे पंचमीच आहे ती. गुड. शुभाताई घ्या पुढचं वाक्य. शुभाताई नाही येत का. बरं शुभांगीताई घ्या पुढचं वाक्य. तर अब्धे हे काय सांगितलं तुम्ही आता. काय ते
अब्धे हे अब्धी म्हणजे समुद्र, पुल्लिंगी पंचमी एकवचन. एकवचन. पंचमी होईल. काय ते? सप्तमी का? सप्तमी होईल मला. पंचमी होईल नाही, ना. नाही शब्द नाही मूळ नाही मूळ नाही शब्द काय आहे? मूळ शब्द अब्धी आहे ना. ती आहे ना. कवीप्रमाणे चालेल ना मग तो. पण मग कोण कवे प्रत्यय हे लावला ना तुम्ही? कवे हे आहे ना ते. पंचमी आहे ना ती. तर मतीप्रमाणे चालतो ना, त्याच्या मतीची पंचमी आणि ह्याची 2-2 रूप आहेत नाही त्याच्यातलं. नाही मती नाही, पुल्लिंग आहे. कवीप्रमाणे अब्धी चालणार. अब्धी पुल्लिंगी आहे ना. प्रमाणे का? पुल्लिंग. कवीप्रमाणे चालणार. अगदी, हा. अच्छा आपल्या त्या अच्छा. रेफरन्स मध्ये स्त्रीलिंगी लिहिलंय का? हा, नाही बरोबर नाही. माझं चुकलं. पुल्लिंगी नाही, आहे पुल्लिंगच ना. आहे, हा, स्त्रीलिंगी लिहिलंय. कवीप्रमाणे. कवीप्रमाणे पुल्लिंग. चालेल. म्हणजे कवे हे कवी म्हणून तो आणि पंचमी आणि दाखवलंय. आणि मतीमध्ये सुद्धा दुसरी रूप आहेत, त्यात मते हे आहे पंचमी आहे. हा षष्टीला. तसंही चाललं असतं ते, पण इथे पुल्लिंगी मध्ये तो समुद्र. मी म्हटलंय काय पुस्तकात. ते? काय म्हटलंय? पुस्तकामध्ये अब्धे दाखवलाय. अब्धी स्त्रीलिंगी सांगितलंय का त्याच्यामध्ये? नाही नाही, पुल्लिंग आहे. आपण काल करेक्ट केला व्यवस्थित. हा पुल्लिंग. पुल्लिंगच आहेत. समुद्र हरी ही पुल्लिंग आणि त्याच्या पुढे अब्धी ही सुद्धा पुल्लिंग. पुल्लिंगच आहे. कारण माहितीये का? कारण आपण त्याचा अर्थ काय लावलाय? देवांकडून समुद्रातून 14 रत्ने मिळवली गेली. हा. तर ते आत बाहेर काय? ऊन होऊन ना. हा, पण ते सप्तमी नाहीये. समुद्रातून आहे ना ते. समुद्रात नाहीये ते. समुद्रात असतं तर सप्तमी आली असती. त्यापासून. समुद्रातून पासून आहे ना ती, त्यामुळे ते पंचमी आहे ती. ठीक आहे. चला पुढे आता कोणाची टर्न? श्वेताताई घ्या. आणि मला शुभांगीला तुम्ही म्हणलं. हा, शुभांगी ताई घ्या मला पुढचं. सांगितलं होतं. हा हो हा. घ्या. कृमीभिः जायते व्याधिः. कृमी आता तृतीया बहुवचन घ्यायचं ना. कृमीभिः म्हणजे तृतीया बहुवचन. बरोबर. तृतीया बहुवचन. व्याधी हा ती व्याधी काय म्हणायचं, द्वितीया घ्यायची ना. मतीप्रमाणे ना सर? मतीप्रमाणे ना. प्रथमा येईल का द्वितीया येईल? ऍक्च्युली माझ्याकडे जो रेफरन्स प्रथमा येईल. प्रथमा एक वचन. त्याच्यामध्ये व्याधी पुल्लिंगी सांगितलंय, पण व्याधी म्हणजे पुल्लिंग हरी ही प्रमाणे. हा, म्हणजे तरी प्रथमाच येईल ना. म्हणजे प्रथमाच येईल ती. बरोबर. प्रथमा एक वचन. हा. आणि जायते म्हणजे प्रथम पुरुष एक वचन. हे पण आत्मनेपदी आहे. आत्मनेपदी. म्हणजे कृमीभिः म्हणजे कृमीने व्याधी. जायतेचा अर्थ काय? जायते म्हणजे निर्माण होणे. निर्माण होतात. कृमीमुळे व्याधी निर्माण होतो. जंतूंमुळे, कृमीमुळे निर्माण होतो रोग. हा सिक्वेन्स वाक्य शब्दाच्या दिलेला आहे. आपण मराठीत ते जंतूंमुळे रोग निर्माण होतो. रोग होतो असं का निर्माण होतो असं लिहायचंय? जायते म्हणजे निर्माण होतो असं लिहा, म्हणून तो आपण निर्माण होतो असं केलंय ना. अच्छा. हा, श्वेताताई घ्या पुढचं वाक्य. हा सर. विधिना यत् लिखितं तत् सत्यं न भवति. विभक्ती पण नीट सोडवा, म्हणजे मग शब्दाचा अर्थ लागायला लागेल. हा, विधिना हे कवीप्रमाणे चालणार ना. बरोबर, कवीप्रमाणे चालणार. विधिना म्हणजे विधी म्हणजे विधाता. विधिना. हा, म्हणजे तृतीया एकवचन. बरोबर. यत म्हणजे काय सर? आपण घेतला होता ना, आपण ते एक सर्वनाम आहे ना, जो जी जे म्हणजे त्यातला. इथे यत म्हणजे पंचमी म्हणजे जे. आणि आधी ते नका आधी पुढचे वाक्य करा. हा, त्या मग ते त्याला कनेक्ट करा. ते काय प्रथमाच आहे. लिखितम लिख धातू प्रथमा एकवचन. तद सत्यम
म्हणजे हेच सत्य प्रथमा एकवचन हम्म. न भवती नाही होत होत म्हणजे नाही वि- बरोबर विधीने जे